नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. भारतामध्ये अजूनही असं बोललं जातं की महिलांचं राजकारणात काम काय. आपण एकंदरीत महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी इथल्या राजकारणात जेव्हा विधानसभामधील आमदारांचा विषय येतो तेव्हा पुरुषांची संख्या जास्त दिसते आणि स्त्रियांची म्हणजे नगण्य दिसते. तर आजही भारतीय स्त्री किंवा महाराष्ट्रातली तरुणी राजकारणाच्या वाटेवर संपूर्णपणे 50% जी हिस्सेदारी आहे ती निभावते का, हा प्रश्न निर्माण होतो. पण आता राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन बऱ्याच महिला राजकारणात पदार्पण करतायत. आपला स्वतःचा हिस्सा मागण्यासाठी देखील उभ्या राहिलेल्या आहेत. आजच्या मीडिया भारत न्यूज पॉडकास्टमध्ये माझ्यासोबत आहेत उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2026च्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 20 मधून आपलं भवितव्य आजमावणाऱ्या अपक्ष उमेदवार पूनम शेलार आणि त्यांचे यजमान मनोज शेलार. खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. तुमचे सर्वप्रथम आभार. आज सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. त्यातल्या त्यात उल्हासनगरमध्ये अटीतटीचे सामने चाललेत आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य अपक्ष उमेदवारांच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची तुम्ही मुलाखत घेतात, त्याबद्दल आम्ही तुमच्या वृत्तवाहिनीचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. पूनमजी, तुम्हाला काही राजकीय पार्श्वभूमी आहे की केवळ महिलांचं आरक्षण पडलंय म्हणून तुम्ही निवडणुकीला उभे आहात? नाही, राजकीय भूमी माझ्यासाठी नवीन नसून माझे बाबा हे 5 वर्ष सरपंच असून माझे काका पण 5 वर्ष सरपंच होते. अच्छा, कुठे? ते अमरावती जिल्ह्यामध्ये कामरगाव म्हणून गाव आहे. तिथे त्यांच्या 5 वर्ष ते सरपंच म्हणजे होते. तसेच त्या माध्यमातून ते नंतर माझं लग्न झाल्याच्या नंतर हे पण राजकारणामधून मी त्यांच्या सहवासामध्ये म्हणजे होती. त्याच्यामुळे राजकारण हे माझ्यासाठी अनोळखी नसून त्याच्यामध्येच मी वावरलेली आहे. म्हणून त्याच्या राजकीयाची मला सर्व जाणीव आहे. सर्वप्रथम माझ्या बाबाचं जे चिन्ह होतं ते कब्बशी होती आणि दुसऱ्यांदा वेळेस माझे जेव्हा काका उभे राहिले त्यांची पण कब्बशी आहे. आणि आता जेव्हा मी निवडणूक उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक लढत असताना मला पण कब्बशी म्हणून हे चिन्ह मिळवलं दिलं आहे. अच्छा, म्हणजे कब्बशी हे तुमचं निशाण ठरलेलं आहे? हा, कब्बशी म्हणजे हे आमचे असं समजा की ती एक आम्हाला देवानी एक वारसा दिलाय. म्हणजे ते कब्बशीच्या चिन्हामधून आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. क्या बात आहे. मनोजी, इतके वर्ष इंजिनमध्ये बसलेलं होतात, खाली उतरलात, काही दिवसांसाठी कमळाचं फूल हातात घेतलं, ते देखील आता टाकून दिलंय. आता एकला चलवचा नारा आहे. अपक्ष उमेदवार म्हणून पूनमजींच्या माध्यमातून तुम्ही निवडणुकांना सामोरे जात आहेत. नेमकं असं काय घडलं किंवा मागे वळून पाहताना नेमकं काय आठवतंय आता? प्रफुल्लजी, आणि राज ठाकरेंवरची श्रद्धा कमी झाली आहे का? सन्माननीय राजसाहेबांच्यावरती आजही निष्ठा तेवढीच आहे, ज्या टायमाला पक्ष स्थापन झाला तेवढीच आजही आहे आणि ते हृदयात आहेत. कारण सन्माननीय राजसाहेबांनी त्यावेळेस प्रथमतः महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष म्हणून जी माझ्यावरती जबाबदारी दिली, म्हणून आम्ही त्यावेळेस राजकारणात सक्रिय झालो. त्यांचं स्थान हे कधीच कोणीच मिटवू शकत नाही. पण काय होतं राजकारणात, तुम्हाला माहिती आहे की जर एखादा छोटासा कार्यकर्ता आणि मोठा होत असेल तर ऑब्व्हियसली शहराचं स्थानिक राजकारण त्याला दाबण्याचा प्रयत्न करतं. अच्छा, म्हणजे तुम्ही स्थानिक राजकारणाचे बळी ठरला? यस, नक्कीच. कारण राजकारणामध्ये एक छोटासा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा शहर लेवलला मोठे मोठे कार्यक्रम घेतोय, आंदोलनं घेतोय, केसेस घेतोय आणि हा भविष्यामध्ये खूप मोठा होऊ शकतो. म्हणून इतर पक्ष आणि आमच्या पक्षातले काही तुरळक माणसं आहेत, त्यांनी पण आज गेले तिकडे तिकडे फिरतायत आणि त्यांनी ही सगळी पक्षाची जी वाट लावली बोलता ना आपण, तर ती त्यांनी लावलेली. आणि त्याच्यामुळे तो जो माझ्या मनात एक राग होता स्थानिक लोकांच्या विषयी, तर कुठेतरी ती माझी एक चूक झाली की मी ते कमळ हाती घेतलं आणि ते माझ्या मनातही नव्हतं की कमळ हाती घेऊया म्हणून आपण. आणि एक अपक्ष म्हणूनच आम्हाला ते माझ्यासमोर एक विजन होतं की आपण आता पक्षविषयी काहीच घ्यायचं नाही आणि आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची आणि ती जिंकूनच यायची. आपण जे कामं केलेली आहेत गेली 5 ते 7 वर्ष कोविडपासून, आणि लोक आपल्याला कामाची पोचपावती देतील आणि या जोरावरती, लोकांच्याच जोरावरती आणि लोकांच्या आग्रहाखातर आपण आज अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत. पण विरोधकांच्या मनात असेही प्रश्न असतात किंवा तुमचे जे प्रतिस्पर्धी ते हा प्रश्न देखील उपस्थित करतात की एक मच्छी विकणाऱ्यांचा मुलगा आज एक बांधकाम व्यावसायिक म्हणून अचानक कसं काय एवढा उदयास आला?
तुम्ही आज माझं वर्तमान पाहत आहात, माझा भूतकाळ तुम्ही कोणीच बघितलेला नाही आहे. माझे बाबा ज्या टायमाला उल्हासनगरला ज्यावेळेस आले, सुरुवातीला त्यांनी NRC कंपनीमध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांना सर्व कुटुंबाला घेऊन जायचं होतं, पूर्ण कुटुंब त्यांना एक संघ ठेवायचं होतं, म्हणून त्यांनी पूर्ण फॅमिली घेऊन आलेत. त्यानंतर एक दशरथ फुलोरे म्हणून माझे मामा आहेत, आगरी समाजाचे आहेत, आणि त्यांनी त्यावेळेस बाबांना सगळं शिकवलं की बाबा या पद्धतीने तुम्ही मुंबईला जाऊ शकता, मी जसं काम करतोय. आणि मग तिथनं आम्ही मासे घेऊन यायचो. मासे घेऊन येऊन त्यांनी सांगितलं या पद्धतीने तुम्हाला सगळं काम करायचं आहे. मग ती जी लक्ष्मी आम्हाला त्यावेळेस हे झालं, तिचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. आणि त्यानंतर हळूहळू माझी आत्या असेल, माझे काका असतील, माझे आत्ते भाऊ आहेत, माझे आता पुतणे आहेत, आजपर्यंत आमचा हा मासे विक्रीचा व्यवसाय चालूच आहे. त्यानंतर आमच्या बाबांना समाजसेवेची आवड होती. बरोबर. त्यावेळेस त्यांनी वेगवेगळ्या लोकांना रिक्षा, ऑटो रिक्षा लोन काढून दिल्यात आणि त्या माध्यमातून ते समाजसेवा करत होते. रात्री जायचं, मासे घ्यायचे मुंबईवरनं, त्यानंतर परत उल्हासनगरला यायचं, ते विकायचे, परत 3:30-3 वाजता यायचं घरी. परत जे गोरगरीब लोक आहेत, कष्टकरी लोक आहेत, त्यांचे सर्वसामान्यासारखे, आणि त्यांना ती परत मदत करायची. जर आज आपण पाहत असाल, हिल्लाईन पोलीस स्टेशनच्या पाठीमागे जी झोपडपट्टी आज वसलेली आहे, हो हो हो, ती 1995ला माझी आत्या बहिणाबाई हटकर आणि माझे बाबा महादेव सकाराम शेलार यांनी ती वसवलेली आहे. अच्छा. त्यावेळेस जर आम्हाला वाटलं असतं की पैसा घेऊन ती झोपडपट्टी वसवावी, तर आज आम्ही अब्जाधीश झालो असतो. तिथे खूप तुमची घरं राहिली असती, तिथे खूप चाळी आमच्या नावाने राहिली असत्या. पण तुम्ही तिथे गेलात तर आमच्या टॅक्स पावत्या फक्त 2-2 घरांच्याच आहेत. अच्छा. आम्ही एकही घर एक्स्ट्रा आम्ही स्वतःसाठी काय करून ठेवलं नाही. नाही, मग मनोज शेलार अचानक बांधकाम व्यवसायामध्ये इतका पुढे कसं काय आला? कौस्तुभ देसाई आमचे जिल्हाध्यक्ष होते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे, आम्ही शहर अध्यक्ष होतो उल्हासनगरचा. त्यांचे बाबा किशोर शेठ देसाई, त्यांनी अगोदरपासून सांगितलं की तुम्ही अगोदर व्यवसायावरती लक्ष केंद्रित करा. बरोबर आहे. आणि व्यवसायामधून तुम्ही जेव्हा पैसे कमवणार तर तुम्ही समाजसेवा करू शकता. आणि जर आज मी दिवसाला 200 रुपये कमवत असेल तर 100% मी सांगतो 50 ते 75 रुपये मी समाजासाठी वेगळे काढून ठेवतोय. आणि ही त्यांच्याकडनं मला प्रेरणा मिळालेली आहे. आज किशोर शेठ देसाई असतील, कौस्तुभ देसाई असतील, हे देखील समाजसेवेमध्ये खूप चांगलं काम करतात, पण कधीही ते समोर येत नाही. त्याच पद्धतीने त्यांनी आज आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत केलेली आहे. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पोटाला चिमटे काढून आम्ही पैसे जमा केलेले आहेत. आणि आज कुठेतरी त्यांचा पण आम्हाला सपोर्ट आहे. भगवती कन्स्ट्रक्शन, उत्कर्ष असोसिएट, आम्ही आज त्यांच्या माध्यमातून चालवतात. आम्ही पॅरेलल कंपनी त्यांची आहोत. आणि ऑब्व्हियसली त्यांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणून आज आम्ही उंचावरती आहोत. पण भूतकाळ हा कुणाला दिसत नसतो, वर्तमान दिसत असतो की तो आज एवढा कसा झाला. पण तुम्ही त्याची इतिहास तर बघा अगोदर, त्याने शून्यातनं विश्व निर्माण केलं. तुम्ही त्याचं पहिला पुस्तक तर बघा काय आहे काय नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि आजही मी स्वतः माझ्या जे व्यावसायिक माझं बांधकाम क्षेत्र आहे तिथे आजही मी स्वतः काम करतो, मेहनत करतो. मी अशी कुठली लाज बाळगत नाही. कारण जर आज माझा तो व्यवसाय आहे तर तिथे मी काम केलं तर मला काय चुकीचं होईल. आणि मी जर समजा अब्जाधीश इकडनं तिकडनं झालो असतो तर मी सर्वसामान्यासारखा राहिलो नसतो. आजही माझे पाय जमिनीवरतीच आहे. तुम्ही जर बघत असाल तर माझ्याकडे आजही विवोचाच मोबाईल आहे, आजही माझ्याकडे अर्टिगाच गाडी आहे, आणि आजही चाळीतच राहतो. आणि आजही मी चाळीतच राहतोय. आणि उद्या चाळीतच राहणार. कारण जर मी चाळीमध्ये राहिलो तर मला गोरगरिबांचे प्रश्न समजतील ना. जर मी बंगल्यात गेलो तर माझी नाळ तुटणार त्यांच्याशी, आणि माझी नाळ ही कष्टकरी रोजंदारीवरती जी काम करणारी लोक आहेत त्यांच्याशी माझी नाळ राहिली पाहिजे. हीच माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. पण मनोजजी, तुमची जी लढाई आहे ती साधीसुधी नाही आहे. तुमच्या विरोधात प्रस्थापित राजकारणी आहेत, पैशाने मातब्बर आहेत, मोठ्या मोठ्या पक्षांचं त्यांना पाठबळ आहे, त्यांच्याकडे मनी, मसल्स, पॉवर सगळं आहे. तुमचा अपक्ष म्हणून किती निभावं लागेल, किती टिकावं लागेल तुम्हाला असं वाटतंय? त्यांच्याकडे सगळं आहे पण त्यांच्याकडे जनता नाही आहे. अच्छा. ती जनता आमच्या पाठीशी आहे. त्यांच्याकडे सगळंच आहे, पैसा आहे, मसल्स पॉवर आहेत, सगळं त्यांच्याकडे आहे. पण जनता जी मताचं दान करणार आहे ते आमच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या जोरावरती आम्ही निवडणूक नक्की जिंकणार. हो, पण तुम्ही म्हणता की जनता त्यांच्या पाठीशी नाही, पण गेल्या 15 वर्षापासून 10 वर्षापासून वारंवार त्यांना जनता निवडून देते ना. त्यांना काम करणारा चांगला चेहरा उपलब्ध झाला नव्हता ना आजपर्यंत प्रफुल्लजी. अच्छा. जर त्यांना चांगला जनतेला ऑप्शन काहीतरी मिळालं पाहिजे ना, पर्याय पाहिजे ना. तीच घराणेशाही, चारित्र्यहीन लोक, गुंडेशाही, भाई शेठ जर असेच उभे राहिलेत
तर त्यांना पर्याय कुठे आहे? मग त्याला याला नाही तर त्याला नाही तर याला, असंच आलटून पालटून सत्ता चालू आहे. पण यावेळेस चेंज होणार, बदल होणार नक्कीच. पूनमजी, तुमचा जो विभाग आहे तो पूर्णपणे आर्थिक दुर्बल घटकातला आहे, झोपडपट्ट्यांचा आहे, बहुजन बहुल आहे. तुमच्याकडे ह्या विभागासाठी काय अजेंडा आहे? माझा विभाग जो आहे तो सर्व झोपडपट्टीचा आहे. तिथे सर्वसामान्य नागरिक राहतात. तिथे म्हणजे भंगारवाले, म्हणजे आपले कारखान्यामध्ये काम करणारे ते सर्व नागरिक तिथे राहतात. त्यांचा सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो डम्पिंग ग्राउंडचा आहे. त्यांना त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये च्या त्रासामुळे त्यांना जो रोगराईच्या सर्व परिसरामध्ये जे रोगराईचा त्यांना सामोरं जावं लागतं, त्याच्यामुळे त्यांचा तो सर्वात प्रथम मला तो प्रश्न त्यांचा सोडवायचा आहे. तसा दुसरा प्रश्न शौचालयाची तिथे दुरवस्था एवढी झालेली आहे की म्हणजे त्या महिला एवढ्या त्रासलेल्या आहे. त्यांचा सर्वात तो प्रश्न त्यांचा सॉल्व्ह करायचा आहे. नंतर तिथे शासकीय रुग्णालय नाही आहे. अच्छा. तिथे ते शासकीय रुग्णालयाची तिथे म्हणजे हे करायचंय, उभारणी करायची आहे. ते तिथून नाही तर जे पाणी, सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा येतो. कारण की पुरुषांना म्हणजे पाण्याची एवढं काही हे नसतं, पण बाहेर असतात आणि जे महिला घरी असतात त्यांना कळतं पाणी म्हणजे किती कशासाठी वापरावं लागतं. आमच्या इथे 2 दिवस सोडून पाणी येतं, म्हणून आम्हाला ते 2 दिवस पाणी साठवून त्याचा वापर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, घरकामासाठी कसं वापरावा लागतो, तो सर्वात 2 दिवस पूर्ण पाण्याच्या मागे जातो. सर्वात मोठा प्रश्न तो पाण्याचा पण येतो, म्हणून तो म्हणजे हे करायचं आहे. तसेच बचत गट महिला असेल त्यांच्यासाठी ज्या सुखसुविधा असेल, ज्या सर्वसामान्य महिला असेल, ज्या गृहिणी काम करत असेल घरामध्ये, त्यांच्यासाठी पण ज्या सुखसुविधा असेल त्यांच्या मार्फत त्यांना आम्हाला पोचवायचे आहे. पूनमजी, तुम्ही जिजाऊ सावित्री रमाई या संस्थेच्या पण अध्यक्ष आहात, तर या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला समाजाला काय काय देता आलं? 365 दिवस आम्ही म्हणजे लोकांच्या सहवासात असतो. त्यांच्या सुखादुखात आम्ही नेहमी त्यांना साथ देत असतो. तसेच त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो. त्याच्यामध्ये हळदी कुंकाच्या प्रोग्राममध्ये त्यांना गिफ्ट म्हणून आम्ही जे वस्तू आमच्यापासून मोठ्या प्रमाणात देता येईल ते आम्ही त्यांना म्हणजे त्यांना मदत होईल अशा वस्तू आम्ही त्यांना देत असतो. मनोजी, कोविड योद्धा म्हणून कसं काय लढलात तुम्ही? कोविड योद्धामध्ये आपण जर पाहिलं असाल की आज जे हे हौशे गौशे नवशे सगळे आलेले आहेत, कुठेतरी स्वतःच्या वैयक्तिक फार्म हाऊसवरती किंवा स्वतःच्या 4 भिंतीच्या आतमध्ये होते. त्यावेळेस रस्त्यावरती जे होते ना ते आम्ही होतो, आमची सगळी टीम होती. त्यावेळेस लोकांना अन्नधान्य मिळत नव्हतं, जेवण मिळत नव्हतं. युपी बिहार परदेशी जी लोक आमच्या आज त्या प्रभागात राहत आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नव्हत्या. त्यांना ट्रकमध्ये घेऊन जायचे, कसे जायचे त्यांना माहिती नव्हतं. आपण पाहिलं असाल तर त्यांच्यासाठी लसीकरण असेल, त्यांना माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या कार्यालयामधून त्यांना आम्ही सगळं रजिस्ट्रेशन करायचो. त्यांना लसीकरण केंद्रावरती आम्ही घेऊन जायचो. त्यांचं लसीकरण झाल्याच्या नंतर त्यांना परत आम्ही त्यांच्या घरी सोडायचो. इथपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. पहाटे 3:30 वाजतापासून मी स्वतः, माझे कार्यकर्ते, आमच्या पक्षाचे सहकारी, आम्ही सगळे तिथं थांबायचो. बरोबर त्या लोकांना बरोबर म्हणजे नियमानुसार 10 जणांचे बॅच बनवायचो आणि त्यांना सगळ्यांना लसीकरण करून दिलं. ज्यांना जायचं आहे गावी किंवा इतर ठिकाणी जायचं, त्यांना ज्या काय अडचणी येत होत्या, पोलिसांच्या परवानगी असतील, त्यांचं लॅबच्या टेस्ट रिपोर्ट होत्या, त्या आम्ही त्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या. जेणेकरून त्यावेळेस अशी परिस्थिती झालेली आहे की वडील, मुलगा, बायको, नवरा जवळ राहू शकत नव्हते आणि त्या टायमाला सगळे एकदम खूप त्रासलेला होता समाज. त्या टायमाला देखील आम्ही एकदम जमिनीवरती राहून सगळ्यांना मदत केलेली आहे. संस्थेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी लोकांना लोकोपयोगी ज्या वस्तू असतील, त्यांच्या घरामध्ये भेटवस्तू ज्या त्या वापरत असतील त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करत आलो. कॅलेंडर्स असतील, दिवाळी भेट असेल, गणपती भेट असेल. त्यानंतर जो आम्ही कार्यक्रम करतो, समाजामधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना कुठेतरी थाप मिळाली पाहिजे म्हणून आमची संस्था, अगोदर तर आम्ही उल्हासनगर भूषण म्हणून कार्यक्रम राबवलेत. शहरामध्ये मोठमोठी जी लोक होती, शिक्षक असतील, वकील असतील, पत्रकार असतील, डॉक्टर्स असतील, अधिकारी असतील, त्यांचा गौरव आम्ही केला. नंतर आमची ही जी संघटना स्थापन झाली, जिजाऊ सावित्री रमाई प्रतिष्ठान, आम्ही महिलांसाठी ही संघटना स्थापन केलेली आहे. महिलांचं सक्षमीकरण कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आम्ही महिलांच्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही लाठीकाठी प्रशिक्षण कसं मिळेल, त्या मुलींवरती जो अत्याचार होतो
त्यावेळेस आम्ही मदतीला असतो. त्यातल्या त्यात पोलिसांशी, ज्या महिला पोलीस आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात असतो. कारण जर एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला तर ती महिला पोलीस स्टेशनला जायला घाबरते की मला कशी ट्रीट मिळेल. म्हणून आम्ही आमच्या स्थानिक पोलीस स्टेशन जर बघत असाल तर त्यांच्याशी देखील आमचे खूप संपर्क चांगले असतात. आणि त्यांना, पोलिसांनाही तेच हवं असतं की जर लोक आणि पोलीस यांच्यामधला दुवा जर चांगला माणूस असेल, समाजसेवक चांगला असेल, तर नक्कीच ती लोक पण त्याच पद्धतीने मदत देखील करतात. हे पण पोलिसांचे खूप चांगलं काम आहे आम्हाला. पण इथल्या ज्या लोकप्रतिनिधींना याआधीही जनतेने अनेकदा निवडून दिलंय, ह्यावेळेस ते तुम्हाला का संधी देतील? जनतेला आता बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे. आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आपण जर पाहिलं असाल की वर्षभर ज्या झाडाला फुल एकदम मस्तपैकी चांगली पानं लावलेली असतात, ती कालांतराने ती पानझडी होते आणि परत नवीन तिथे पानं पालवी फुटते. बरोबर. त्याच पद्धतीने आज प्रत्येक, आम्ही जेव्हा घरोघरी आम्ही जातोय, गेल्या 5 वर्षापासून आमचा तो उपक्रम आहेच. आम्ही दररोज 365 दिवस त्यांच्या सोबतच असतो. आम्ही नागरिकांच्या सोबत त्यांच्या सुखादुखात सामील होतो. पण जेव्हा आता आम्ही जनतेच्या समोर जातोय आणि त्यांना भेटतोय, तर ते बोलतात फक्त आम्हाला एकदा तुम्ही येऊन भेटले, मला आनंद झाला. फक्त आम्हाला का माहिती आहे का, तुमचा सिम्बॉल काय आहे आणि तुमचा नंबर काय आहे, आम्हाला हा फक्त हवा होता. अच्छा. बाकी आम्ही तुम्हाला भरघोस मतदान करणार आहोत. तुम्ही कुठल्याही पक्षात असतात, अपक्ष असतात, आम्हाला त्याच्याशी संबंध नाही. नागरिक देखील सांगत आहेत की नगरसेवक हा माणूस म्हणून मतदान केला पाहिजे, पक्ष वगैरे नाही. कारण कुठल्याही राजकीय पक्षाचा मोठा नेता असेल आणि त्याचा जर नागरिकाशीच संपर्क नसेल किंवा काहीच नसेल, तर का म्हणून नागरिक निवडून देतील? आणि आज त्याच भरोश्यावरती आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत. पण तुम्ही आता मतदारांना कोणत्या आधारावर मतं मागणार आहात? इतकी वर्षी जेव्हा जी आम्ही त्यांची सर्व कामे केली, त्यांनी त्या माध्यमातून त्यांनी जे आम्हाला म्हणजे भरपूर प्रेम दिलं, त्यांनी जे आश्वासन दिलंय, आम्ही तुम्ही आम्हाला पुढे घेऊन जाणार, अच्छा, त्या माध्यमातून आम्हाला म्हणजे त्यांनी विश्वास दिलाय की येत्या निवडणूकमध्ये तुम्ही म्हणजे आम्हाला पुढे घेऊन जाणार, म्हणून आम्ही तुम्हाला साथ देऊ. एवढी वर्षी आम्ही जेव्हा म्हणजे एवढी वर्षापासून आम्ही त्यांची कामे केली, त्यांना साथ दिली. त्या माध्यमातून त्यांनी जे आमच्यावर विश्वास ठेवलाय, जे प्रेम केलंय, त्या माध्यमातून त्यांच्या सहवासामधून आम्हाला त्यांनी सांगितलंय की बा तुम्ही या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला भरपूर मतांनी विजयी करू. मनोजजी, तुम्ही ज्या प्रभागातनं आहात तिथे स्थायी समितीतून सभापती असतील किंवा सभागृह नेते अशा उच्च पदावर गेलेली माणसं होती, तरी देखील आजही उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधलं डम्पिंग धगधगतंय का? काय होते प्रफुल्लजी माहिती आहे का, की महानगरपालिका अधिकारी असतील किंवा जे अगोदरचे जी झालेली माणसं आहेत, नगरसेवक असतील, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, यांनी त्याच्यावरती वेगवेगळे उपक्रम राबवलेत, टेंडर्स काढलेत आणि त्याचा मलिदा खाल्ला. पण त्याच्यावरनं शेवटचं काहीतरी त्यामध्ये निष्कर्ष कुणीही काढू शकलं नाही आहे. आज मला सांगा की एवढे छोटे छोटे टेंडर्स त्याच्यावरती काढलेत, ते कचऱ्याचं वर्गीकरण केलं, ते JCB लावलेत, पोखलन मशीन लावलेत. आपण जर पाहत असाल तिथे आजही कमीत कमी तिथे 8 ते 10 पोखलन मशीन कार्यरत आहेत. त्याचा दिवसाचा खर्च किती होत असेल? जर समजा याच्यामध्ये आपण कंपोस्ट खतची जर योजना आपण तिथं आपला उपक्रम राबवला असता, आणि तुम्ही बघत असाल की कुठल्याही महानगरपालिकेत शून्य कचरा असावा असा नियम आहे, पण सगळ्यात जास्त उल्हासनगर शहराचा कॅम्प 1 पासून तर कॅम्प 5 पर्यंत सर्वांचा कचरा हा माझ्या प्रभागात राहतोय, पडतोय. आणि आज तुम्ही जर बघत असाल की आमच्या गोरगरिबांना कुठे घर घ्यायला पॉसिबल होत नाहीये, शक्य होत नाहीये, म्हणून माझा गोरगरीब माणूस तिथे राहत आहे. पण 5 नंबरमधला सिंधी भाषिक माणूस आज 80% हा अंबरनाथवासी झालेला आहे, कल्याणवासी झालाय. कशासाठी? डम्पिंगसाठी. आणि जिथे माझा सिंधी बांधव राहील त्या कॅम्पाचा प्रगती होते, हे आज आपण पाहत असाल. माझा सिंधी समाज आज उल्हासनगरमध्ये राहत आहे, म्हणून आज जगामध्ये माझ्या उल्हासनगरचं नाव आहे या सिंधी बांधवांमुळे. आणि आम्ही ते त्यांना मदत करतो. आज आम्हाला रोजगार उपलब्ध होतो. मराठी माणूस त्याच्या खांद्याला खांदा लावून तिथे काम करतोय. आणि नक्कीच आज उल्हासनगर या पद्धतीने इथले प्रस्थापित नेते होते, त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही? त्यांना कुठेतरी फक्त छोटे छोटे टेंडर्स काढायचे, त्याच्यामध्ये मलिदा खायचा. आणि त्यांची जी घरं आहेत तुम्ही आज बघत असाल की तिथले जे स्थानिक नगरसेवक असतील किंवा इतर उच्चभ्रू जे नेते आहेत, म्हणजे डम्पिंगचा प्रश्न त्यांच्यासाठी कमिशनचा भाग आहे. येस, ऑब्व्हियसली. कारण त्यांची घरं जी आहेत त्यांच्या घरामध्ये तो वासच जात नाहीये ना. आणि जनता ही कशी आहे, शोषित आहे.
जनता जर आज त्यांच्या घरात दारात जाऊ शकत नाहीये, त्यांच्याकडे पाण्याचा विषय साधा मांडू शकत नाही, हा डम्पिंगचा विषय कधी मांडतील? त्याच्यामुळे या लोकांना डम्पिंगच्या विषयी काही घेणं देणं नाहीये. माझा जो प्रभागातला नागरिक, माझा भाऊ, माझी बहीण ज्या आज व्यथा मांडत आहेत त्यांना खूप मोठा प्रश्न. आज तिथले जर तुम्ही बघत असाल ना, जुनी जी जाणती लोक आहेत ती सोडून चालली तो. आज जर बघितलं असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल, धाराशिव असेल, या सगळ्याची तिथं स्थानिक लोक आहेत, त्यांना बिचाऱ्यांना कुठेही घर घेणं शक्य नाहीये, म्हणून ते आज तिथे राहत आहेत. त्यांना जर शक्य झालं असेल तो आज पूर्ण 5 नंबरचा जो प्रभाग 20 आहे हा तिथे प्रभाग राहिलाच नसता, फक्त डम्पिंग ग्राउंड राहिलं असतं. पण त्यांना घर घेणं कुठे शक्य नाही होत आहे, म्हणून ते आज तिथे राहत आहेत. मग समजा तुम्हाला जर लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर प्राथमिकचा मुद्दा कोणता? हाच असेल सर्वात अगोदर माझा प्रश्न तोच असणार आणि मी ती सोडवणार. डम्पिंग ग्राउंड बंद होणार म्हणजे होणार आणि मी ते करणार.